चला मॅचला सुरू करायचा. चला गोलंदाजाचं नाव सांगा अमोल दादा. शैलेश, निलेश, गणेश. चला स्टार्ट करा. ओव्हर क्रमांक गणेश आला, सेकंडला बॅटल राहुल आणि नॉस्टॅल्जियाला प्रियकांत. अशी ओपनिंग जोडी. मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट मारायचा होता. बॅटची कडा खालची एज. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रात. सिंगल एका धावेसाठी एक सिंगल धाव होत्या. टीम आपण पाहतो अर्थातच एका साईडला बीडीएस लेंडरे संघ टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांना माहिती आहे धावा करावे लागतील. सकाळपासून एक देखील धाव 30+ झालेला नाही. आज बॅटिंग करावे लागेल राहुलला. महत्वपूर्ण मॅच पाहतोय आपण अर्थातच. काझी क्रिकेट अंतर्गत रबल बॉलची स्पर्धा पाहतोय. माजी अध्यक्ष चषक पाहतोय. सचिन दादा सावंत साहेब यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली स्पर्धा. पहिला बॉल एक सिंगल आल्या. हो बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आली की का? बॅटची कडा. हो हो बॅटची कडा आपण पाहतोय. असं नाही थोडासा बॉल बाउन्स होता. प्लीज बाकी कोणी बोलू नका. पंच बोलते त्यांचे जे डिसिजन असेल पंचाचा निर्णय अंतिम असेल. चला प्लीज अनिल दादा पंचांचं डिसिजन. पंच आपला डिसिजन द्यायचा. पहिला बॉल सिंगल, त्याच्यानंतर बाउन्सर टाकला गेला. यस पंच डॉट बॉल असेल ना? या बॉलवर किती असेल, डॉट की सिंगल? यस वेलकम. आपण पाहतोय अर्थातच काझी सल्लागार आपण पाहतोय अर्थातच आदरणीय सन्माननीय चला मॅचला स्पीड अप द्या संदेश दादा. मॅच थांबवू नका. चला गोलंदाज या लगेच. यस विकेट दिले. ओयूटी आउट दिले पंचांनी. नो डाऊट विकेटचं पतन केलं गेला. आपण पाहतोय अर्थातच वासविटा होते आदरणीय सन्माननीय सल्लागार आपण पाहतोय काझी असंचे अमोलदादा विचारे साहेब. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. त्यांचा देखील इथे मान सन्मान करूया. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन अर्थातच अमोलदादा विचारे साहेबांचा इथे सत्कार करूया. अध्यक्ष महोदय अर्थातच माजी अध्यक्ष सचिनदादा सावंत साहेब त्यांचा इथे मान सन्मान करूया अर्थातच अमोलदादा विचारे साहेबांचा. थँक्यू सो मच अमोलदादा. पाहतोय काझी असे सल्लागार पाहतोय. चला मॅचला स्पीड होता. नवीन बॅट्समन आला सूर्यकांत आला. एका साईडला सूर्यकांत, दुसऱ्या साईडला प्रियकांत. पहिले 2 बॉल 1 रन. फुल टॉस होता. पंचाने सांगितलं यस नो बॉल. जास्त आपण पाहतो फुल. आता पुढचा सेंडी फ्री होम डिलिव्हरी अर्थातच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू प्रियकांत अर्थातच आपण पाहतो सूर्यकांत साठी फ्री हिटचा असणार आहे. फ्री हिटचा बॉल दिला जातोय. पंचाने सांगितलं नो बॉल घोषित केले, दंडित केले गोलंदाजाला. आता फ्री हिटचा समाचार घ्यावा लागेल या सूर्यकांतला. गोलंदाज आपण पाहतोय गणेश. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल 2 रन झाल्यात. फ्री हिट हिटचा चेंडू सरळ बॅटनं खेळून काढलाय. हो चांगलं क्षेत्र पाहतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. येतोय चौकार. आल्या आपला पॅटर्नच हटके. आल्या ठोकतो चौकार. असा बॅटल सूर्यकांत ने ठोकलाय चौकार. 3 बॉल धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 3 बॉल 6. सेकंडला बॅटल सूर्यकांत. राहुल जाधवची विकेट आले थोड्याशा एजने. त्याच्यानंतर आता बॅटिंग करावी लागेल सूर्यकांतला. गोलंदाज गणेश देखील कमी नाही. तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो.
3 बॉल 6 रन्स. चला गोलंदाज मॅचला स्पीडअप द्या गणेश प्लीज दादा. पुढचा चेंडू प्रगती पथावर. हो यावेळी चाबूक शॉट पूल करायचा होता. बॅटची काढा तोपर्यंत एक सिंगल येते. आता चेंडूचा खेळ झाला 4 धावा झाल्या 7. आपण पाहतो पाऊस थांबला. पावसात तर क्रिकेट पाऊस येणं गरजेचं असतं. पाऊस थांबलाय. आजच्या दिवसामध्ये पाऊस देखील लागलाय मजबूत, पण पाऊस देखील थांबला जातोय मध्ये मध्ये. चेंडूचा खेळ झालाय 4. तब्बल विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 6-7 या आकड्यावरती. 4 बॉल 7. शेवटचे 2 बॉल 2 to go. गोलंदाज आपण पाहतोय गणेशच्या. पाचवा चेंडू प्रगती पथावर. पुन्हा एकदा बॅट स्विंग केली जाते. स्विंग अँड द मिस. लेग बायची एक धाव घेण्याचा प्रयत्न. पंच पाहताय संदेश दादा. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. चौकार आला त्याच्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज गणेश. वागणे टीम पाहतोय आणि एका साईडला लेंडोरी टीम. चांगला खेळ करावा जातो. वागणे टीमची जर्सी पाहू शकता. येल्लो जर्सी मध्ये वागणे टीम आणि समोर पाहतोय अर्थातच लेंडोरी टीमला पाहतोय आपण. दोन्ही टीम मजबूत पाहतोय. दोन्ही संघ चांगले पाहतोय. शेवटचा 1 बॉल 1 to go. डान्सिंग ऑन द ग्राउंड. बॅटची काढा. चेंडू चालला पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. बॅटला कड लागला होता. यष्टीरक्षकाला संधी होती पण तोपर्यंत एक सिंगल आणि पहिल्या षटकांत धावा येतात त्या म्हणजे तब्बल आपण पाहतो 8. यस काय द्यायचंय? बॉल द्यायचंय का? विनोद लक्ष द्या. 6 बॉल 8 रन झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की विकेट आले. 8 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट्स. सहा बॉल 8 झालेत. महत्वपूर्ण मॅच पाहतोय दोन्ही टीम मध्ये. टॉस जिंकला होता लेंडोरी संघाने. बॅटिंगचा निर्णय. राहुल जाधवची विकेट दुसऱ्या चेंडूवरती आली. त्याच्यानंतर आता धावा थांबल्या गेल्या. सूर्यकांतने एक चौका ठोकला होता पण मॅच आपण पाहतो व्यासपीठ देखील आपण पाहतोय पूर्णपणे भरून गेलाय. कारण सचिन दादा सावंत साहेब त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांनी जपलेले हा सर्व माणसं आहेत. आपण पाहतो व्यासपीठ एक चांगलं तयार करून दिला. एवढं चांगलं व्यासपीठ तयार करणं मित्रांनो सोपं नसतं. या व्यासपीठासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. या पावसामध्ये एवढं मोठं व्यासपीठ कौतुक करावं लागेल सचिन दादांचं. जाऊया ओव्हर क्रमांक 2. गोलंदाज आलाय अमोल. पहिलाच बॉल टप्पा होता. चाबूक शॉट मारायचा होता. एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल डबलचा खेळ चाललाय फक्त. लेंडोरी टीमला थांबवलंय. राहुलची विकेट. तस्टाकेनला बॅटल पाहतोय आपण प्रियकांतला. पहिलाच बॉल एक सिंगल येत्या. या वेळेला शॉट पूल केलाय. फटका फसलाय. जास्त टाइम हवेमध्ये. किपर येतोय. नो माइस लँड चेंडू पडतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चुकी होत्या. क्रिकेट मध्ये बॅकअप खूप महत्वाचा असतो मित्रांनो. बॅकअप चुकला आणि फेकी चुकली आणि संदेश या धाव चेंडूवरती धावा किती आम्हाला सांगायचे आहेत? 3 की 4? 4 असतील का? ओके नो डाऊट. 4 रन्स दिला त्या चेंडूवरती. कॅच होती. कॅच सुटली. त्याच्यानंतर फेकी चुकली आणि 4 धावा आल्या गेल्यात. 4 रन्स. चला प्लीज 4 असतील प्लीज पंच. चला पंचांच्या डिसिजन आणते अनिल दादा प्लीज सहकार्य करा. पंचांच्या डिसिजन वरती आपण चला प्लीज पंचाचा निर्णय अंतिम असेल. प्लीज अमोल दादा पंचाच्या डिसिजनला सहकार्य करा. 4 रन्स. 3 रन्स नो डाऊट. चला 3 रन. दोन चेंडूचा खेळ झालाय. दो पाऊस आलाय. 2 बॉल 13. दो पावसाची रस्सी आल्या. या रस्सीमध्ये या पावसामध्ये भिजण्याचा आनंद आणि गावासाठी खेळण्याचा क्रिकेटचा आनंद वेगळाच असतो. आणि हा दो पाऊस आणि या पावसामध्ये सर्व आपण क्रिकेटर पाहतो. पावसाचा आनंद घेत असताना फुल टॉस. समाचार घेता आला नाही. व्हाईट बॉल येतोय
अंगावरती टाकला. थोडीशी एक्स्ट्रा प्लस एक तब्बल 2 रन आपण पाहतो. यस वाईट प्लस एक 2 पाहतो. 15 रन्स. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या 15. सेकंडला बॅटल पाहतो प्रियकांतला. या वेळेला शॉटम पुल केलाय. पॉवरफुल असेल का नसेल, फक्त दिली जाईल एक सिंगल. फटका चांगला होता, धावा तेवढ्या चांगल्या नसतील. या हा दो पावसात. यस एक सिंगल. बॉल झाले. यस 3 बॉल 16 रन्स. 3 बॉल 16 16. तीन बॉल 16 झाल्या. पावसाचा धो पाऊस यायला लागला. आता महाराष्ट्राला गरज होती पावसाची. त्या पावसाने सुरुवात केल्या आणि ते बॅटिंगला षटकाराला चौकाराला सुरुवात करावी लागेल लेंडोरे टीमला. अजून एक सिंगल धाव आहे त्या. 17 रन्स. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजे 4. या पावसामध्ये भिजून गावासाठी क्रिकेट खेळायचं, गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळायचं मित्रांनो. या पावसातला खेळ आणि हे पावसाळी क्रिकेट पाहतो यार, आनंद काहीतरी वेगळाच असतो पावसामध्ये क्रिकेट खेळण्याचा. 4 बॉल 17 रन 17. क्वालिटी क्रिकेट पाहतोय आपण. ओहो यावेळी पुन्हा एकदा अंगावरती टाकण्याचा प्रयत्न. वाईट सांगता पंच. यस दोन्ही हात समान स्थितीत. वाईट बॉल येतोय. वाईट धाव. 18 रन्स. चेंडूचा खेळ झाला तब्बल विचार करतो 4 बॉल 18. अमोलच्या गोलंदाजी धावा आल्या गेल्यात. 4 बॉल 18 रन्स. मॅक्सिमम क्वालिटी ब्रँडेड सूर्यकांतच्या बॅट, प्रियकांतच्या बॅट मधून येतोय. गालागाती प्रार षटकार 6 धाब्यांसाठी. किती टाइम शांत बसणार? शांत बसायला मी संत थोडी आहे. आता शेवटचा एक बॉल 1 गो. हो यावेळी बॉल चुकीचा. वाईट बॉल येतोय. थोडस गोलंदाजी चुकीची चालली अमोलची. पहिल्या षटकात फक्त धावा होत्या 8. आता या 5 चेंडूवरती धावा गेल्या खूप साऱ्या. धावफलक जाऊन पोहोचला 25 च्या घरात. पुन्हा एकदा शॉटम पुल केला. आता क्षेत्ररक्षण असेल त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक. चुकीला माफी नाही. चुकी कराल तर चौकार माल. आणि 4 धाब्यांसाठी आलाय प्रियकांतच्या बॅट मधून चौकार. आणि धावा झाल्यात 29 स्कोरबोर्ड लागलाय. प्रियकांतची बॅट बोलायला लागली. प्रियकांतनं आपला मिक्सर चालू केला. यस आता शेवटचे 6 बॉल. टीम मीटिंग घेऊ नका कोणी. संदेश दादा मॅचला स्पीडअप द्या. बॅटल चला लगेच. शेवटचे 6 चेंडू बाकी. धावा झाले 29 लगेच नेक्स्ट मॅच साठी देखील कॉल दिला गेला. आपण कॅप्टनला कॉल देऊया. जसं इनिंग ब्रेक संपली की संपली. टॉस साठी करणार आहोत. इनिंग ब्रेक झाले की लगेच टॉस करणार आहोत आपण. नेक्स्ट मॅच चिरमे संघ आणि एका साईडला निळी सलामी नाव. दोन्ही टीम कॅप्टन या लगेच मित्रांनो. ओहो नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3. पहिलाच बॉल नो टाकला. फ्री होम डिलिव्हरी. फ्री हिटची संधी. उघडा डोळे. 6 हिट. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. बॅटल सूर्यकांत साठी. इनसाइड आउट. फ्री हिटचा बॉल खूप लांबवर मारलाय. दिशा कुटपत. ओहो कॅच ड्रॉप झाले. तिकडे लांबी खूप. तिकडे षटकार खूप लांबवरचा आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातो का? तिसरी धाव थांबवली गेल्या. 2च धावा. फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती या 2 धावा ऍड होत आहेत. 31-31 आजच्या दिवसातील सर्वात हाय स्कोर पाहतो. 31 सकाळी 29 मारला होता एका टीमने. आता 31 झाला. 30 प्लस धावांना सुरुवात झाल्या. यस पंच पुन्हा एकदा नो बॉल. यस नो डाऊट पुन्हा एकदा नो बॉल टाकला गेला. आपण पाहतोय पुन्हा एकदा फ्री हिटची संधी.
आता धावा झाल्या तब्बल विचार केला 33 झाल्यात. अजून देखील एक चेंडू झाला नाही ओव्हर क्रमांक 3चा. 33 धावा झाल्यात. आणि आता गोलंदाज चेंज केलाय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला गोलंदाज स्वतः अनिल निकम आला. दोन आणि एक सिंगल. 33 ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आला. आता नो आहे का? नो प्लस 2 3 धावा ना? 4 का? 4 ओके ओके ठीक आहे चालतंय. 34 12 चेंडूचा खेळ झालाय. 34 धावा झाल्या. पावसानं धो सुरुवात केल्या. महाराष्ट्राला शेतकऱ्याला गरज होती या पावसाची. त्या पावसाने सुरुवात केल्या. ओहो वेगाने 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 टाकलाय अनिल निकमने बॉल. बॉल येतो वाईट दिशा भरकटला. 35 झाल्यात. पाऊस येणं म्हणजे चाहूल लागते ती म्हणजे शेतकऱ्याला पेरणीची चाहूल लागते ती म्हणजे शेतकऱ्याची. आणि त्याच पावसाने धो सुरुवात केली या मैदानामध्ये. या पावसामध्ये सर्व आपण खेळाडू पाहतो गावासाठी क्रिकेट खेळत असताना. या वेळेला इनसाइड आउट चेंडू चाललाय. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वा 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 वा. प्रियकांत नाही तर आता सूर्यकांत या बॅटिंग चाललंय. यस आपण पाहतो प्रियकांतची बॅटिंग. प्रियकांना आपला मिक्सर चालू केलाय. आता गाडीचा घेर बदललाय. आता दावा झाला त्या म्हणजे 41 अजून देखील 5 चेंडू बाकी. राहुल जाधवची विकेट आणि प्रियकांनी घेतलेली जबाबदारी. ओहो चुकीचा बॉल वाईट. यस पुन्हा एकदा नो बॉल. नो प्लस 1 2 रन. 43 पहिल्या षटकामध्ये वागणे टीमने फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि शेवटचा 6 बॉल होईपर्यंत तब्बल विचार केला ना 30+ धावा दिल्या गेल्यात. आता फ्री हिटचा बॉल असेल बॅटल प्रियकांतसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. शेवटचे 5 बॉल फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा लांबवरून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच सांगतात वाईट बॉल. पुन्हा एकदा दिशा भरकटल्या. वागणे टीम एक्स्ट्रा धावा खूप केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेंपासून मारा रोकावा लागेल वागणे टीमला. 44 झाल्यात. आजच्या दिवसातील हाय स्कोर पाहतोय आपण. हो यावेळी पुन्हा एकदा लांबून खेचून मारला. ऑफसाईडला दिशा दिल्या. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सक्सेस केल्या जात आहेत. आता चेंडूचा केस झाला 2 आणि धावा झाल्या ते म्हणजे विचार केला तो 46 अजून देखील शेवटचे 4 बॉल बाकी असतील गोलंदाज अनिल निकमच्या. महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो. धावा झाल्या 46. या वेळेला डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. प्रियकांत म्हटलं जातं ना मैं आया तू चल षटकार. प्रियकांतची पॉवर आणि गोलंदाज अनिल निकमला केलंय गार. काय बॅटिंग चालली यार प्रियकांत. क्वालिटी प्रियकांत आणि संघासाठी टाळ्या होऊ द्या. 50+ झाल्या धावा झाल्या तब्बल 52. पुन्हा एकदा हो क्लास 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 क्लास. खतरनाक क्वालिटी यार प्रियकांतने सांगून दिलाय मी शांत बसायला या टीमचा संत नाही. मी ठोकतो, मी थांबत नाही, मी ओळखतो आणि त्याच्यानंतर टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो. आता शेवटचे 2 बॉल टू गो. काय बॅटिंग चालले. 2 ला 2. हायेस्ट षटकार मारेल का माझ्या देश चषकातील पहिला हॅट्रिक षटकार मारेल का प्रियकांत. हो टप्पा चुकला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. प्रियकांतचा दबाव या अनिलच्या अंगावरती. धावा झाला तब्बल विचार केला तर 58 59 59 रन्स. चांगली बॅटिंग चालली. अजून देखील 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा टाळ्या होत्या मित्रांनो प्रियकांतसाठी. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक.
फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक आणि या प्रियकांतला आहे फक्त षटकारांचा शोक. ठोकला षटकार, माजी अध्यक्ष चषकातील हॅट्रिक षटकार ठोकणारा एकच नाव प्रियकांत. नावामध्येच दम. प्रियकांत सारखी बॅटिंग करतो यार, क्लास प्रियकांत. आता शेवटचा 1 2 गो, एक बॉल बाकी असेल. शेवटचा एक बॉल. धावा खूप साऱ्या झाल्या, 60+ धावा पाहतोय, 65 झाल्यात. जहा मसले होते बडे बडे वहा खडे होते प्रियकांत जैसे. आता शेवटचा एक बॉल. हो यावेळी चांगला बॉल, चांगला स्टिकर लागला, तेवढं चांगली फिल्डिंग. स्टॉप केला एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नॉस्ट घेऊन पळालाय. 2 धावा पूर्ण, 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या इनिंगचा खेळ होईल या 2 धावेने समाप्त. एकदा मित्रांनो प्रियकांसाठी टाळ्या हो द्या. प्रियकांनी आज आपला क्लास दाखवला या नगरीमध्ये आणि 2 ने धावफलक जाऊन पोहोचला. 67 67 आणि गरज असेल ती म्हणजे 18 बॉल आणि 68 धाब्यांची वागणे टीमला. यस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. माझे अध्यक्ष चषक पाहत राहा. चला आपण नेक्स्ट मॅच टॉस साठी कॉल केला जातो. चिरमे टीम कॅप्टन, आपली चिरमे टीम कॅप्टन दादा या लगेच आणि निळी सलामी नाव दोन्ही टीम कॅप्टन लगेच व्यासपीठावरती. आम्ही शेवटचा कॉल देतो. चला लगेच या. राहुल दादा प्लीज, प्रियकांत लेंडोरी टीम दादा स्पीडअप करा प्लीज, खूप सारा विलंब झाला. आज आपल्याला 18 टीम खेळायच्या होत्या, थोडा स्पीडअप करा. प्रियकांतने आपण पाहतो 44 खेळाची बॅटिंग केली यार, क्लास प्रियकांत आज. चला टॉस साठी या चिरमे टीम. मी शेवटचा कॉल देतो मित्रांनो आणि नाव टीमला. चला या लगेच नाव संघ आपण देखील कॅप्टन या. चिरमे टीमचे कॅप्टन आलेत. नाव टीम आपण देखील कॅप्टन यायचंय. चला संदेश दादा आणि आपण पाहतो अर्थातच किसन दादा, मॅचला स्पीडअप द्या. मॅच थोडी थांबवू नका. चला टॉस करूया. चिरमे टीमचे कॅप्टन आहेत, नाव संघ कॅप्टन या. नाव टीम प्लीज, आपण मी शेवटचा कॉल देतो. नाव टीमचा कॅप्टन आहे का? जर आपल्याकडे नाव येत असेल निळी सलामी नाव संघ कॅप्टन या दादा, सहकार्य करा. खूप सारा आपल्याला कॉल दिला गेला. आदरणीय सन्माननीय आपण पाहतो अर्थातच अमोलदादा विचारे साहेब यांच्या आपण टॉस करूया. अमोलदादा करा आपल्या हस्ते टॉस. याला कॅप्टन या लगेच. चला मॅचला सोडू द्या. राहुल दादा मॅचला स्पीडअप द्या. ओपनिंग जोडी चला लगेच पाठवा वागणे टीम. नेक्स्ट मॅच टॉस केला, टॉस जिंकला टीम नाव संघ. चला नितेश डिसिजन करवा लगेच. फिल्डिंग यस, नेक्स्ट मॅच टॉस विन निळी सलामी नाव सिलेक्ट टू फील्ड फर्स्ट. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय नाव टीमने आणि चिरमे टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केला. मॅच संपली की निळी सलामी नाव लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. चला 18 बॉल 68 समीकरण वागणे टीम या ओपनिंग जोडी लगेच. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहतो निळी सलामी नाव फिल्डिंग घेतल्या. चिरमे टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलं.
चला संदेशच्या मॅचला स्पीड अप द्या. 18 बॉल 68 ची गरज. 18 बॉल 68 धावा. ओव्हर क्रमांक 1 गोलंदाज झाला आपण पाहतो अर्थातच प्रशांत. आणि सेकंडला बॅटल आपण पाहतो अर्थातच हो बॅटची कडा ओटी आल्या पावली आपण पाहतो. यस डॉट बॉल येतो. यस सेकंडला बॅटल आपण पाहतो किरणला. हो पुन्हा एकदा फटका चांगला. धावाही त्याच्यावरती तेवढा चांगला. चेंडू चालला क्वालिटी ब्रँडेड किरणच्या बॅटमधून षटकार. शक्य गोष्टी अशक्य गोष्टी देखील शक्य कराव्या लागतात मित्रांनो, तेव्हाच इतिहास घडतो. आणि कोणती गोष्ट अशक्य असेल तिला बनवावी लागते. 2 बॉल 6 रन झाल्यात. बॅटिंग करावी लागेल किरणला. हो चांगला बॉल क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल टाकला. किप्पर देखील थोडासा क्लोज होता. डॉट बॉल येतो. 3 बॉल 6 रन. षटकार चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. जर मॅच बनवायचा असेल ना वागणे टीमला तर षटकार चौकारानेच मॅच बनवावी लागेल. 3 चेंडू झालेत. आता पुढचे 3 बॉल. फुल टॉस होता. समाचार घेता आला नाही. जास्त खाली वाकून राहिल्यामुळे थोडासा चेंडू स्किट होऊन जातो. कारण आपण विचार केला ना आपण पाहतो चेंडू एक सिंगल. रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं की टायमिंगचा असतं. थोडासा बॅटवरती चेंडू प्रॉपर घ्यावा लागतो. आणि याच्यानंतर येते एक सिंगल धाव. आता चेंडूचा खेळ झाला विचार केला तर 4 आणि धावा झाल्या ते म्हणजे 7. 4 बॉल 7 रन झाल्यात. हो पुन्हा एकदा अंगावरती. यावेळी व्हाईट बॉल येतोय. किप्पर पाहू शकता आपण अर्थातच निलेशला पाहतोय. चांगली किपरिंग करतोय क्लोजच्या माध्यमातून. किपरिंग चांगला बॉल स्टॉप केला जातोय निलेश कडून. तो करावं लागेल. रबर बॉल वेगाने येतो तो स्टॉप करणं थोडंसं अवघड असतं. तरी देखील चांगले इन्स्ट्रक्शन चाललंय निलेशचं. हो यावेळी देखील चांगला बॉल. यावेळी चेंडू चाललाय. हो चुकी होते फेकी चांगली येते. तोपर्यंत एक सिंगल चोरटी धाव पूर्ण केली जाते. वन टू गो शेवटचा एक बॉल. फुल टॉस होता. लॉंग ऑफला दिशा दिले फक्त. चेंडू चाललाय आपण पाहतो. 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क येतो. षटकातली ब्रँडेड चौकार येतो. आणि पहिल्या षटकानंतर धाव प्लेक जाऊन पोहोचते ते म्हणजे आपण विचार केला तर 12 या आकड्यावरती. 12 लॉस ऑफ द 13 धावा 13 रन्स लॉस ऑफ द 0 विकेट्स. चला संदेश त्या मॅचला स्पीडअप द्या. गोलंदाज प्रियकांत मॅचला स्पीडअप द्या. सूर्यकांत मॅचला स्पीडअप द्यायचे. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज आले सूर्यकांत. सेकंडला बॅटल करण. किरणला पाहतवा. हो वेगाने टाकला. किप्परला देखील चेंडू दिसला नाही. एवढा वेगाने हा बॉल टाकला होता या बॅटलने. काय गोलंदाजी करतो सूर्यकांत. पहिलाच बॉल डॉट होतो. पहिला बॉल डॉट आला. मॅचला स्पीडअप द्या. पहिला बॉल डॉट येतोय. धावा झाले तब्बल विचार केले 13-14 झालेत. हो यावेळी बाउन्सर. यावेळेला बाउन्सर. पहिला बॉल पुढे टाकला. दुसरा बॉल लांब टप्पा ठेवून बाउन्सर टाकला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय चांगले 2 बॉल टाकले गोलंदाज सूर्यकांतने. प्रियकांतने बॅटिंग केली. आता सूर्यकांत गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय अशी जी असलेली टीम म्हणजे लेंडरी संघ. मजबूत संघामध्ये 11 खेळाडूंचा खेळ नेहमी गरजेचा असतो. 2 बॉल झाल्यात.
फुल टॉस होता, फुल टॉस होता. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो पंच वाईट प्लस एक तब्बल 2 रन एक्स्ट्रा धाबा ऍड. 16 रन्स. 2 बॉल 16 पाहतो. 16 धावफलक लागलं गेलं. 68 धाव्यांचं लक्ष. हो पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरले. आता एकदा बॅट स्टिकर येतला. पुन्हा एकदा एक सिंगल येत्या. एका धावेने ही मॅच जिंकता येणार नाही. षटकार चौकार हे मारावेच लागतील. टीम वाघणे संघाला जिंकायचा असेल तर. आता चेंडू झाले 3 धावा झाल्या. तब्बल विचार केला तर 17. अजून देखील प्रत्येक बॉलवर जर षटकार आला तर मॅच बनू शकते. ओहो यावेळी चांगला बॉल, यावेळी चांगला बॉल. स्लिपला लावला होता. यष्टीरकाच्या हाताला लागून स्लिपच्या सर हातामध्ये डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल आज लेंडोरे टीमचा. स्लिप किपर पाहतोय. चांगला रबर बॉलचा उपयोग केला जातोय. वेगाने गोलंदाजी करतोय हा सूर्यकांत. आता चेंडू बाकी असेल ते म्हणजे या षटकातील 2. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 टू गो. पाचवा बॉल प्रगती पथावर. फुल टॉस होता. पुन्हा एकदा बॅट शिक काढायला लागल्या. पुन्हा एकदा चेंडू चालला. फक्त सिंगल एका धावेसाठी. 1 टू गो. शेवटचा एक बॉल. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी असेल आपण पाहतो. बारा चेंडूचा खेळ समाप्त होतो. आता शेवटचे 6 बॉल. चला लेंडोरे टीम आपण देखील स्पीडअप करत होता. ओव्हर क्रमांक 3 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये युवा गोलंदाज त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला असा गोलंदाज आपण पाहतोय ऋषीला. चला संधीचा मॅचला स्पीडअप द्या. ऋषी आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. आता शेवटचे 6 बॉल. पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने केले लेंडोरे टीमने. आता वागणे टीमला फक्त आपला आत्मविश्वास राखावा लागेल. षटकार चौकार मारून बॅटिंग करणं गरजेचं असेल. चला ऋषी प्लीज मॅचला स्पीडअप द्या ऋषी. यस पहिलाच बॉल वाईट येतो. वाईट नाही एक्स्ट्रा धावा ऍड होते. गोलंदाज ऋषीला पाहतोय. नवीन गोलंदाज तयार करण्याचं काम चाललंय लेंडोरे टीमचं. ऋषीच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. हो चांगला बॉल, चांगला बॉल. टप्पा चूक होता. चांगली गोलंदाजी. टप्पा चूक महत्वाचा असतो. क्रिकेटमध्ये आपण पाहतो टप्पा. चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा या 2 गोष्टी नेहमी गरजेच्या असतात. हो यावेळी देखील टप्पा चांगला होता. बॅटचा स्टिकर यायला लागला. चेंडूचा फटका बसला. चेंडू नो मॅच लाईन. तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. एकच सिंगल. जसं कोल्हे टीम आपण पाहतो अर्थातच शेवटचे 4 बॉल बाकी असतील या मॅचचे. आपण पाहतो नेक्स्ट मॅच अर्थातच निळी सलामी नाव संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि चिरमे टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केला. नाव टीम मॅच संपली लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो. पुन्हा एकदा फटका बसला. आता एकदा कॅचचा कॉल दिला जातो. फिल्डर धावत येतो. थोडासा लांबवर राहतो. तोपर्यंत डॉट बॉल येतो. आता फक्त औपचारिकता राहिले वागणे टीम कडून. हो पुन्हा एकदा चांगला फटका घेऊन गेलाय. टॅपचा फटका पाहतो. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं.
यस वेलकम राजूदादा आपल्या देखील सहर्ष सहर्ष स्वागत आपण पाहतो आदरणीय सन्माननीय अर्थातच राजूदादांचं देखील या व्यासपीठावरती आपण करतोय सहर्ष सहर्ष स्वागत करूया वेलकम राजूदादा आपल्या देखील या व्यासपीठावरती आयोजनामध्ये आपल्या देखील सहर्ष स्वागत थँक्यू सो मच आपण आला या स्पर्धेला थोडेसे चार चांद लागल्या नक्कीच काझी क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार पाहतोय राजूदादांना थँक्यू सो मच आपण आला या स्पर्धेला थोडेसे चार चांद नेक्स्ट मॅच त्यांच्या गावची टीम असेल थँक्यू सो मच चला शेवटचे बॉल बाकी असतील ते म्हणजे आपण पाहतो 3 यस एक बॉल बाकी असेल नो डाऊट शेवटचा एक बॉल बाकी आणि इथे हार्ड लक बॅड लक इथे सामना जिंकलाय टीम लेंडोरी संघाने आणि हार्ड लक बॅड लक टीम आपण पाहतो वागणे संघ देखील खेळ चांगला केला पण थोड्यासाठी पराभूत झाला आणि नाव टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या आपली सहकार्य करा नाव टीम चला नाव संघ दुसरी मैदानाच्या बाहेर यायच्या तर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज सहकार्य करा नाव संघ कॅप्टन दादा नितीन विचारे अर्थ प्लीज सहकार्य करा दादा लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच चिरमे टीम आपण देखील आपली ओपनिंग जोडी पाठवा अरविंद लगेच या मैदानाचा ताबा घ्या अरविंद चिरमे टीम